नेते किंवा आता जे काय पिलावळ उसळली आहे त्यांचे बाप जादे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कोठे होते हे त्याने सांगावं. पण छत्रपती शिवाजीराव महाराजांशी जी चुकीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या देशात कोणाशी तुलना होऊ शकत नाही, तो करण्याचा प्रयत्न करू नये. हे आम्ही या सामनामध्ये आमची भूमिका पक्षाची स्पष्ट केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं हिंदवी स्वराज्य हे स्वतः निर्माण केलं आणि टिपूला वारसा हक्कानं राज्य मिळालं, ते त्याने वाढवायचा प्रयत्न केला. पण छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. लक्षात घ्या, संघर्ष केला, स्वतःचं राज्य त्यांनी निर्माण केलं. त्यांना वारशाने मिळालेलं नव्हता, फरक आहे. संदीप देशपांडे सातत्यानं चला. तुमच्याविरुद्ध बोलताना काल तुम्ही जो लेख लिहिला होता ठाकरेंचा बाहेर तो समजतो बैला सगळ्यांचा बैल मराठीतील तुमच्यावरती नाव न घेता टीका केली. एक प्रश्न असा आहे की पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष होते. सरकारकडून अजूनपर्यंत आश्वासनांची पूर्तता झाली नाहीये. शासकीय नोकरीचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. पेहलगावच्या हल्ल्यामध्ये काय फक्त एकच मृत्यू नाही झाला महाराष्ट्रातला, 6 कुटुंबांवरती आघात झालेला आहे. आणि प्रत्येकाच्या घरी तेव्हा भारतीय जनता पक्षाचं लटांबर जाऊन बरं का छाती पिटून राजकीय आक्रोश करताना आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही पाहिलं आहे ना, हे करू ते करू, नोकऱ्या देऊ, मदत करू. पण भारतीय जनता पक्षाचा खोटरडेपणा अशा प्रसंगातही दिसतो जिथे आमचे लोक शहीद झालेत, मारले गेलेत. 26 हिंदू मारले गेले ना पेहलगावमध्ये, आणि त्यातले महाराष्ट्रातली 6 कुटुंब आहेत. पुणे, कल्याण, डोंबिवली. जेव्हा राजकीय आक्रोश हे करत होते, राजकीय आक्रोश म्हणतो मी, पॉलिटिकल आउटकम. महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत अशा पद्धतीची विनंती केली जाणार. नाही, अमित शहाने कशाला निर्देश द्यायला पाहिजे? जे आता टिपू सुलतानच्या संदर्भात छाती पिटतायत हिंदुत्व हिंदुत्व म्हणून, त्यांना एक कळत नाही का की हा विषय महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीतला सुद्धा आहे ना. या सगळ्या कुटुंबातून जे लोक मारले गेलेले आहेत, त्यांनी आपला माणूस गमावलेला आहे. त्यांच्यासाठी जर सरकार काही करू शकत नसेल तर कसलं हिंदुत्व आणि कसला राष्ट्रवाद? हिंदू प्लंबर आणि वायरमॅनलाच घरी बोलवा, अभिनेता शरद पोंक्षे सांगतात. उर्मट असला तरी चालेल. गणेश नाईक बोरसे शिंदे यांच्यामधला वाद आता कोर्टीला पोहोचलाय आणि श्रीकांत शिंदे म्हणतायत की त्यांना म्हणा की माझ्या विरुद्ध निवडणुकीला लोकसभेला उभे राहा. माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे. भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही. कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहाचा आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही. त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं. विजय गणेश नायकांचाच होईल, एवढंच मी सांगू शकतो. का नाही होणार? गणेश नाईकांचं मी काय म्हणतो आहे तुम्ही समजून घ्या. दिल्लीमध्ये तुम्ही समजून घेत नाही मराठी पत्रकार. माझं असं म्हणणं आहे, मी असं म्हणतो आहे की गणेश नाईकांनी जे रणशिंग फुंकलेलं आहे भ्रष्टाचाराविरुद्ध, अरेरावीविरुद्ध त्यांच्या जिल्ह्यात, ते तुम्ही आधी समजून घ्या काय आहे ते. नव्या मुंबईतले आणि ठाण्यातले मोक्याचे भूखंड कसे बिल्डरांच्या घशात गेलेत, रस्ते बगीच्यांसाठी राखीव असलेले भूखंड कसे दिले, कसा भ्रष्टाचार झाला. आणि स्वतः गणेश नाईक म्हणतात की एक दिवस एकनाथ शिंदे तुरुंगात जातील. बोलले आहेत ना ते, एक दिवस हा भ्रष्टाचार असा सुरू राहिला तर एकनाथ शिंदेला तुरुंगात जावं लागेल असं ते म्हणतायत. सरकारचा पाठबळ मिळतंय का? नाही. ही लढाई सत्तेत राहून त्यांना लढता येणार नाही. गणेश नाईकांना देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ नाही असा तुमचा आरोप आहे? पाठबळ असेल तर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधल्या एका मंत्र्यावरती कोरकडासारखे हल्ले करतायत, म्हणून माझे गणेश नाईकांना आव्हान आहे, ही लढाई भाजपात राहून तुम्हाला कधीच लढता येणार नाही. तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलेलं आहे. गणेश नाईकांना तुम्ही स्वगृही आलं पाहिजे. तुम्ही मूळ प्रवाहात आलं पाहिजे शिवसेनेच्या, आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे. बरं, संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठीशी उभा राहील. भाजपबरोबर राहून तुम्ही लढणार नाही. तुम्हाला फक्त आमदारकी आणि मंत्रिपद मिळतील,
लढण्याचं बळ कधीच मिळणार नाही. चला, धन्यवाद. तर एक अजित प्रकार आहे की पवारांच्या अजित पवारांच्या